अनेक दिवसापासून भारतामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे। या विषयावर दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली आणि त्यांची प्रमुख मागणी ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होती आणि भारतातली शिक्षण व्यवस्था सुधारावी, खास करून नीट पेपर फुटी प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशा प्रकारचा सूर संपूर्ण देशामधून उमटलेला होता। या पार्श्वभूमीवर आज लातूरकर या बॅनरखाली सतीश राजेंद्र कारंडे हे उपोषणाला बसलेले आहेत। सर्वात प्रथम त्यांची मागणी आहे की नीट प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या मोटेगावकर यांचा RCC क्लास जो आहे तो बंद करावा आणि या संदर्भात अजून त्यांच्या काही मागण्या आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उपोषणाचं स्वरूप काय आहे आणि एकंदर या पाठीमागची त्यांची भूमिका काय आहे। काय सांगाल सर? आपण दिल्लीचं आंदोलन पाहिलं संबंध देशाने, त्यामध्ये सरकारकडून विद्यार्थ्यांना मारहाण, त्यांचे हॅरॅसमेंट, त्यानंतर एक जनआंदोलन उभं टाकलं आणि त्यातून शिक्षा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। हे सर्व झालं, परंतु लातूरमध्ये एकही आंदोलनं झाले, परंतु लातूरमध्ये एकाही पुढारी असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते कोणीही आरोपींवर बोललं नाही। मूळ म्हणजे जे देशाची जी ठिणगी पेटली या आंदोलनाची त्याचं मूळ कारण लातूर आहे। इथले व्यावसायिक आहेत, जे ट्युशन चालक आहेत, ज्यांनी पेपर फोडला, इथले 3 प्रमुख आरोपी ज्या नीट प्रकरणामध्ये आहेत। पहिले डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर शिरुरे आणि मोटेगावकर, जे मोटेगावकरांचा क्लास आहे। आणि आजही आपण पाहिलं तर लातूर शहरामध्ये त्यांनी तसाच क्लासेस कंटिन्यू केलेला आहे। म्हणजे एक आरोपी असताना आपण पाहिलं तर सर्वसामान्यावर जेव्हा आरोप होतात त्यावेळेस त्याच्या आयुष्याची पूर्ण घडी बिघडून जाते। आणि एक मोठा व्यक्तीचं जर असं घडलं पण त्याचं जे रुटीन आहे ते आहे, म्हणजे त्यांना काही फरक पडलेला नाही। आणि एक लातूरकर म्हणून आमची अशी एक भावना आहे आणि आपल्या माध्यमातून देशाला सांगू इच्छितो, एक क्लास म्हणजे लातूर पॅटर्न नाही आहे। लातूर पॅटर्न हा इथल्या विलासराव साहेबांचा, जनार्दन वाघमारे साहेबांचा, चाकूरकर साहेबांचा, शाहू दयानंद बसवेश्वर कॉलेजचा, इथल्या देशी केंद्र राजस्थान, केशवराज गोदावरी या विद्यालयाच्या प्राध्यापकांनी जो मेहनत घेऊन विद्यार्थी घडवले त्यांचा हा लातूर पॅटर्न आहे। इथल्या क्लास चालकांचा लातूर पॅटर्न आहे, इथल्या हॉस्टेल चालकांचा लातूर पॅटर्न आहे, इथल्या मेस चालकांचा लातूर पॅटर्न आहे। तुम्हाला काय वाटतं, RCC क्लासेसवर बंदी आणल्यामुळं किंवा शिरुरे यांचा दवाखाना सील केल्यामुळं चित्र बदलेल काय किंवा या माध्यमातून काय बदल होणार? मुळात त्यांच्यावर जो आरोप झाला आहे, म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणलं तर CBIने चौकशी आणि तो निर्णय काढलेला आहे। कोर्टाने त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे ते आरोपीच आहेत म्हणून तर जेलमध्ये आहेत। आता आमचं साधं सोपं मत आहे की आपलं आईवडिलांनंतर गुरूंना मोठं स्थान दिलं जातं, परंतु गुरु जर व्यवसायीकरण करत असेल आणि त्यांनी जर स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे मोटेगावकर तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा क्लास चालवण्यासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी जर आपला क्लास चालवत असतील आणि अशा प्रकारे पेपर फोडून जवळपास दरवर्षी या परीक्षेला 20 लाख विद्यार्थी बसतात, आपल्या 100 विद्यार्थ्यासाठी जर ते 20 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात घालत असतील तर अशा चोर प्राध्यापकावर च्या क्लासेसवर बंदी यायला हवी असं आमचं मत आहे। तुमच्या 2 मागण्या अजून आहेत, त्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करावा, संबंधित आरोपींवर। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान झालं त्या आर्थिक नुकसानसुद्धा या आरोपींच्या खिशातून वसूल करावं, अशा मागण्या आहेत। मला सांगा, या मागण्या व्यावहारिक आहेत का आणि प्रशासन यावर अंमलबजावणी करेल? आता आपण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीने जर काही मानसिक त्रासातून जर आत्महत्या केली तर त्याचा समोरच्या व्यक्तीनं ज्याच्याकडून ते कारणास्तव आहे तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। आत्महत्येस परावृत्त केलं, कारण यांनी पेपर फोडला नसता तर त्या लेकरांना तेवढं डिप्रेशन आलं नसतं आणि त्याच्यातून त्यांनी निर्णय घेतला नसता। कारण की नीट एक्झाम सोपी नाही आहे, मुलांना वर्षभर मेहनत करावी लागते आणि त्यासाठी दिवस रात्र अभ्यास करावा लागतं, परंतु अचानक तोंडावर आलेला पेपर रद्द होतो आणि ती मानसिक खच्चीकरण होतं। बहुतेक आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की कुणी असा प्रयत्न करू नये भविष्यात। जे खच्चीकरण झालं त्याच्यातून या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला आणि हा निर्णय यांनी पेपर फोडल्यामुळे झाला, त्यामुळे या जे आरोपी आहेत या आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। पण प्रशासन याच्यावर अंमलबजावणी करेल का? काय वाटतं, प्रशासन त्या मानसिकतेत राहील का? आज तुम्हाला उपोषणाला बसावं लागतं, मुळात लोकशाहीमध्ये ही वेळच नाही यायला पाहिजे की कुणीतरी अशा काही मागण्यांसाठी उपोषणाला बसावं। येणाऱ्या काळामध्ये प्रशासन त्यांच्यावर तुमच्या मागण्या मान्य होतील, कारवाई होईल का? काय वाटतं? मुळात आपलं प्रशासन जर एवढं छान सुंदर आणि अतिशय कार्यशील असतं तर आज त्यांचे क्लासेस सुरू नसते आणि मला इथं बसावं लागलं नसतं। परंतु आपल्याला संविधानाचा अधिकार आहे, कारण आपल्यालाही माहिती आहे या सरकारमध्ये आपल्याला बोंबलल्याशिवाय काही भेटत नाही, आंदोलन केल्याशिवाय, उपाशी मेल्याशिवाय, मार खाल्ल्याशिवाय काही भेटत नाही आणि ती मानसिकता आमची आहे आणि हा निर्णय आम्ही प्रशासनाकडून मंजूर करून घेणारच।
तर आपण पाहू शकता की या ठिकाणी या ज्या महत्त्वाच्या मागण्या कारंडे यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर हे अमर उपोषण हे चालत राहील आणि प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी कारंडे व्यक्त करत आहेत. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर.